दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरनं तोडगा कसा निघणार हा प्रश्न असताना राहुल गांधींनी नवी मागणी केली आहे. आधी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, नंतरच चर्चा अशी भूमिका राहुल गांधींनी घेतली. त्यामुळे उलट चर्चेचीच कोंडी निर्माण झाली आहे. बघूयात. कॉक्रोच जनता पार्टी, सोनम वांगचुक आणि राहुल गांधी यांच्या मागण्यांमध्ये भिन्नता आली आहे. त्यामुळे मागण्यांवरून चर्चेचीच कोंडी निर्माण झाली आहे. राहुल गांधींची पहिली मागणी आहे, आधी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, नंतर संसदेत चर्चा होणार. सोनम वांगचुक यांनी सरकारला पत्र लिहून म्हटलंय की आधी संसदेत सार्थक चर्चा करा आणि नंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनाम्याचा सरकारनं विचार करावा. आता राहुल गांधींनी दुसरी नवी मागणी केली आहे. लाठीचार्जवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी. सोनम वांगचुक तसंच कॉक्रोच जनता पार्टीनंही मोदींच्या माफीची मागणी केली नाही, तर पेपर फुटीनंतर जीवन संपवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करा. राहुल गांधींनी विद्यार्थ्यांना मारणाऱ्या पोलिसांवरती कडक कारवाई करा अशी मागणी केली. वांगचुक यांनी म्हटलंय की आंदोलन आणि मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवरती कोणतीही कारवाई करू नका. धर्मेंद्र प्रधान मिनिस्टर, सबसे पहले आप सिंबल को हटाइए. बड़ी बात नहीं है, सुसाइड हुए बच्चों के. स्टूडेंट्स की पहली मांग ये है, इनको हटाइए. दूसरी मांग, जिन्होंने स्टूडेंट्स पर आक्रमण किया है, जो आपने अभी वीडियो देखा, लाठी चल रही है, राइफल्स पॉइंट हो रही हैं, ये आतंकवादी नहीं है, ये हमारा फ्यूचर है. जिन्होंने वायलेंस किया है, हिंसा की है, इन पर एक्शन होना चाहिए. और तीसरी मांग, जो इस पूरे सिस्टम को चलाते हैं, उनको स्टूडेंट से अपोलोजाइज करना चाहिए रिस्पेक्टफुली कि गलती हो गई. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरनं संसदेत चर्चा करण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत सरकारनं चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं. पण काँग्रेस आधी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरती अडू नये. आधी राजीनामा, नंतर चर्चा अशी संसदेत देखील काँग्रेसची भूमिका आहे. सर, हमारा डिमांड वेरी क्लियर है. एजुकेशन मिनिस्टर शुड बी रिसाइन. Then one more. आप चर्चा में if you accept adjournment motion पर चर्चा करो सर. अध्यक्ष महोदय जी, सुनिए ना, आपने बात कहा है तो सुनिए ना. सरकार नीट पेपर लीक का चर्चा के लिए पूरी तरह से तैयार है और हमने पहले दिन से कहा है, जब चर्चा होती है तो किसी नियम के तहत होना पड़ता है और इसका व्यवस्था बनाना पड़ता है. सारे पार्टी के फ्लोर लीडर से बातचीत करके इसका निर्णय किया जाए. सरकार पूरी तरह से नीट पेपर लीक पे चर्चा करने के तैयार है और इस देश के युवाओं को भविष्य के लिए हम सब मिलकर के एक सार्थक चर्चा हो, ये सरकार चाहती है. जो पवित्रा लोकसभेत काँग्रेसनं घेतलाय तीच भूमिका मल्लिकार्जुन खरगेंनी राज्यसभेत घेतली. और रूल्स 267 के तहत यहाँ पर बहस करना चाहते हैं. उसके लिए अगर फेयर डिस्कशन होना है तो शिक्षा मंत्री पहले राजीनामा देना चाहिए. धन्यवाद. जब वो राजीनामा नहीं देंगे, निष्पक्षपात चर्चा यहाँ नहीं होगी. इसीलिए अगर निष्पक्षपात चर्चा होना तो मैं रिक्वेस्ट करता हूं गवर्नमेंट को, वो रिजिग्नेशन दिलाए. सरकार हर मुद्दे पर चर्चा करने के लिए तैयार है और इसके साथ साथ नीट में पेपर लीक और उससे निकलने वाली सारी गतिविधियों पर भी हमारी सरकार चर्चा करने के लिए तैयार है. ये जो जन विरोधी गतिविधि इनकी चल रही है, इसकी हम लोग तीव्र भर्त्सना करते हैं. इनको प्रजातंत्र में कोई विश्वास नहीं है, न ही उनके मूल्यों के प्रति विश्वास है. आधी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, यावरून आता कोंडी झाली आहे. तुर्तास तरी सरकार धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तयार नाही. एकीकडे संसदेत काँग्रेसची आधी राजीनाम्याची भूमिका, दुसरीकडे देशभरात दिल्लीत जंतर मंतरवरती आलेले विद्यार्थी. तर तोडग्याऐवजी चर्चेचीच जी कोंडी निर्माण झाली ती कशी फुटेल हा प्रश्न आहे. निवृत्ती बाबर आणि प्रमोद जगतापसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नवी दिल्ली.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.